नमस्कार. देशनातीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी किणीकर हे एका कार्यक्रमाला लातूरला गेलेले असताना त्यांच्या हत्येचा प्लॅन होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलंय. त्यातच आता या प्रकरणी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर आणि त्यांचे बंधू माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर या दोघांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. हे दोघेही किणीकरांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा संशय गुन्हे शाखेला आलाय. या सगळ्या घडामोडींमुळे अंबरनाथमध्ये मात्र मोठी खळबळ माजली आहे. बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येची घटना ताजी असताना आता धाराशिवमधील तुळजापुरात सरपंचांवर अज्ञातांनी हल्ला केलाय. मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर गुरुवारी रात्री 2 दुचाकीवरून आलेल्या चौघांनी हल्ला केला. त्यांनी कारच्या काचेवर अंडी, दगड आणि पेट्रोल भरलेले फुगे मारले. त्यानंतर निकम यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पवनचक्कीच्याच वादातून हा हल्ला झाला असावा असा संशय निकम यांनी बोलून दाखवला आहे. रत्नागिरीतील अंतर्गत वादाचा फटका राज ठाकरे यांच्या पक्षाला बसला आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देत मनसेला मनापासून रामराम केलाय. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत यांच्या समवेत अनेक कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केलाय. आगामी नगरपालिका निवडणुका समोर ठेवून लवकरच भाजपमध्ये प्रवेशाचा धमाका होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या झाल्याचं समोर आलंय. मस्साजोग प्रकरणात यापूर्वी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी 4 आरोपी फरार आहेत. वाल्मिक कराड यांना अटक करा अशी संतोष देशमुख यांचे नातेवाईक विरोधकांसह ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडी देखील दाखल झाले आहे. इतकंच नाही तर उद्या 28 डिसेंबर रोजी बीडमध्ये भव्य मोर्चाचे देखील आयोजन करण्यात आलंय. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सहभागी होतील. या मोर्चात आजूबाजूच्या तब्बल 50 गावांमधील नागरिक सहभागी होतील. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार किंवा घटना टाळण्यासाठी बीडमध्ये पोलीस प्रशासनाकडून चोख तयारी करण्यात आली आहे. आमदार सुरेश धस यांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा महादेव बेटिंग ॲप घोटाळा चर्चेत आलाय. महादेव बेटिंग ॲपमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे. एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांची नोंद आहे. याचाच अर्थ या प्रकरणात अब्जावधी रुपयांचा घोटाळा झालाय. या प्रकरणात जे चांगले काम करणारे अधिकारी होते त्यांना बाहेर काढण्यात आले आणि दुसरे अधिकारी आणून बसवले आहेत. या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्यात आली. त्यांना सहकार्य करण्यात आलं. या घोटाळ्याची लिंक मलेशियापर्यंत आहे असा आरोप सुरेश धस यांनी केलाय. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे. राज्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच EWS प्रवर्गातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना SEBC कोट्याअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना त्यांची स्थिती EWS वरून SEBC मध्ये बदलण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली होती. परंतु 1400 विद्यार्थी प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरले. त्यांना आता दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने EWS प्रमाणपत्रासाठी 2 महिन्यांचा कालावधी वाढवून दिलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा चीफ सिक्युरिटी ऑफिसर असल्याचं सांगून राजबीर चावला नावाच्या एका भामट्यानं नागपुरात ठिकठिकाणी फिरून अनेक सराफा व्यापाऱ्यांना गंडवल्याचा प्रकार समोर आलाय. यात आतापर्यंत 2 सराफा व्यापाऱ्यांनी राजबीर चावलाने त्यांच्यासोबत 7,50,000ची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. नागपुरातील काही सराफा व्यापाऱ्यांकडून त्यांनी लाखो रुपयांचे दागिने घेऊन त्यांच्या पेमेंटसाठी धनादेश सुपूर्द केले असल्याची माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्रातील वातावरणात गेल्या 3-4 दिवसांपासून बदल झालाय. मागील आठवड्यात पडलेली कडाक्याची थंडी गेली आहे. आता राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण झालंय. त्यात शुक्रवारी धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यांचा इशारा हवामान विभागाने दिलाय. आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशात पाऊस पडणार आहे.
स्वामित्व योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यात आज अखेर एकूण 332 गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण झाले असून 67,209 इतक्या मिळकतींच्या मिळकत पत्रिका व सनद नकाशा तयार झाले आहेत. केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत जिल्ह्यात शुक्रवार 27 डिसेंबर रोजी गावठाणातील मिळकत धारकांना सनद वितरण केले जाणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख SP सेठिया यांनी दिली आहे. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.